नमस्ते विद्यार्थी मित्रांनो. खूप उशिरा व्हिडिओ रेकॉर्ड करतोय आणि तो व्हिडिओ रेकॉर्ड करत असताना त्याच्या पाठीमागचा उद्देश काय आहे? MST CET PCMची यादी प्रोव्हिजनल मेरिट लिस्ट आहे आणि मी ती पाहत होतो. आता मी कोण हे पहिलं ओळख करून देतो, म्हणजे मी जे बोलतोय त्याच्या पाठीमागचा हे समजेल, त्याला विषयाला काही गोष्टी आहेत त्या लक्षात येतील. मी निलेश पलकर, मला सीईटीला 175 मार्क होते. माझा महाराष्ट्रात त्यावेळेस सीईटीला 2167 वा रँक होता. ठीक आहे, विषय सोडून देऊ थोडासा बाजूला. 19 वर्ष जवळपास झालं मी सीईटीच्या मुलांना शिकवतोय. आणि आता मी प्रोव्हिजनल मेरिट लिस्ट याच्यासाठी पाहत होतो की या मेरिट लिस्टमधून आपल्या मुलांना काय सांगायचंय का. माझ्या तोंडावर जे हास्य आहे ना, ते याच्यातून आहे की आता मी जे बोलणार आहे त्याच्यातून. 19 वर्ष ज्यावेळेस मी शिकवतोय आणि मला स्वतःला सीईटीला 175 मार्क आहेत, ते मला तिसऱ्या अटेम्प्टला पडले होते. म्हणजे मी 2 वेळा 12वी झाल्यानंतर 3 वेळा रिपीट केल्यावर मला ते 175 मार्क पडले होते. म्हणजे अवघड होतं वय, एवढे 175 मार्क पडणे वगैरे एवढी सोपी गोष्ट नव्हती. आता मी ज्यावेळेस माझ्या विद्यार्थ्यांनी याच्यातून काय आदर्श घ्यावा याच्यासाठी मी ज्यावेळेस याचं अनालायसिस करतोय, त्यावेळेस मला खूप चमत्कारिक गोष्टी इथं लक्षात आलेत. कदाचित चमत्कारिक म्हणा किंवा कमी मार्क पडलेत ना 10वीला, तुम्हाला 12वीला कमी मार्क पडलेत ना, पण तुम्हाला सीईटीला 100 पैकी 100% येऊ शकतात. हे कदाचित माझ्या मुलांना प्रोत्साहन मला द्यायचंय, म्हणून ह्या मेरिट लिस्टचा मी वापर करतोय. म्हणजे तुम्हाला 10वीला गणिताला 45 मार्क असले तरी चालतील, तुम्हाला मॅथ्सला 46 मार्क असले तरी चालतील, 12वीला तुम्हाला फिजिक्सला 50 मार्क असले तरी चालतील, भलेही त्यातले प्रॅक्टिकलचे 30 मार्क तुम्हाला शाळेने दिलेले असू देत, पण तुम्हाला सीईटीला 100 पैकी 100% पडू शकतात असं दिसतंय. तरी मार्क लिस्ट वरून दिसतोय. मी अजिबात असं म्हणत नाही की ही मार्क लिस्ट चुकीची आहे, की याच्यात काही भ्रष्टाचार झालाय किंवा असं माझं म्हणणंच नाहीये. माझं म्हणणं काय आहे की किती कसे आदर्श घेऊ शकता तुम्ही याच्यातून. मी मुलांची नावं नाही दाखवते, पण इथे काही गमतीच्या गोष्टी आहेत बघा. आपण थोडं थोडं या अँसर कीचं, ह्या प्रोव्हिजनल मेरिट लिस्टचं अनालायसिस करत जाऊया आपण. अनालायसिस करत असताना पहिल्या मुद्द्याकडे जाऊ आपण. पहिलं मी क्लिअर करतो याच्यात कसं कसं आहे, दिसत असेल बघा. इकडे पर्सेंटाईल आहेत, टोटल पर्सेंटेज, नंतर मॅथ्सचे पर्सेंटाईल, फिजिक्सचे पर्सेंटाईल, केमिस्ट्रीचे पर्सेंटाईल, पीसीएमला 10वीला किती मार्क, 12वीला किती टक्के मार्क पडलेले आहेत, त्यापैकी फिजिक्सला किती आहेत, मॅथ्सला किती आहेत, मग 10वीला किती मार्क होते, 10वीला मॅथ्सला किती मार्क होते, सायन्सला किती मार्क होते, इंग्लिश थोड्या वेळ आपण बाजूला ठेवू. चला, पहिला जो मेरिट लिस्ट, पहिलं जे नाव आहे यादीमध्ये, त्याचं ठीक आहे, मॅथ्सला 96 मार्क आहेत, चांगले मार्क आहेत, सायन्सला पण 82, ठीक आहे, चांगले मार्क आहेत, एसएससीला 75% मार्क आहेत, ठीक आहे, आपल्याकडचे 95-96 सोडून द्या, हे बघा 75% आहेत. एचएससीला 83 मार्क आहेत, फिजिक्सला, मॅथ्सला 86 मार्क आहेत, पीसीएमला 86.33 मार्क आहेत आणि त्याला मात्र 100% सगळ्या विषयांच्या मध्ये. ठीक आहे, चला त्याच्यानंतर हे बघा, हा विद्यार्थी बघा, 10वीला 54% मार्क आहे. मी हायलाइट करतो आहे. म्हणजे आपल्याकडे ज्यांना 10वीला 54% मार्क पडल्यानंतर लोक म्हणतात ना, काही नाही तू सायन्स घेऊ नको, तू सायन्सचा लायकीचा नाही. नाही रे, चुकतंय तुमचं. बघा 10वीला किती मार्क आहेत, 54% मार्क आहेत. मॅथ्सला 10वीला मार्क किती आहेत, 37. 35 मार्काला पासिंग असतं, आठवण करून देतो. ठीक आहे, 39 मार्क सायन्सला, 39 मार्क सायन्सला. आदर्श घ्या, तुम्हाला एवढे मार्क, कमी मार्क पडले तरी तुम्हाला 100% पडू शकतात असा रिझल्ट सांगतो. ठीक आहे, म्हणजे मी हे नाही करत, उलट मुलांना प्रोत्साहन देतो याच्यातून, घ्या प्रोत्साहन घ्या. ठीक आहे, आणि मग इकडे ठीक आहे, पीसी 83, 85, 83 आणि मग 100 100 100 असं आले. त्याच्यानंतर हे एक बघा, 10वीला टक्के 66.33, 66.33% 10वीला बरं का. मॅथ्सला मार्क 46, मॅथ्सला मार्क 46, सायन्सला मार्क 50, थोडा फिजिक्सला मार्क 68. 12वीला ज्या मुलाला 12वीला 68 मार्क पडलेत त्याला फिजिक्सला 100% आहेत बरं का, पडतात. 77 मार्क आहेत मॅथ्सला, त्याला 100% आहेत मॅथ्सला. ओव्हरऑल पर्सेंटाईल 73% वाल्या मुलाला इकडे 100% आहेत. चमत्कार होतात. त्याच्यानंतर थोडस अनालायसिस करत खाली येऊ आपण. एचएससीला 62% मार्क पडलेला मुलगा आहे, एचएससीला 62, ज्याला फिजिक्सला 69 मार्क आहेत, म्हणजे रेग्युलर बोर्डला 69 मार्क, पण इकडे 100% मार्क पडलेले आहेत. रेग्युलर बोर्डला मॅथ्सला 62 मार्क, पण इकडे 100%. 62% रेग्युलरला, 66% त्यांना इकडे इकडे हे तर हे पण बघा,
मॅथ्सला 58 मार्क, 100 पैकी 58, पण इकडे 100% आहे. रेग्युलर बोर्डला 58 मार्क पडणाऱ्या मुलाला इकडे 100 मार्क पडतात बरं का. सो पडू शकतात सीईटीला मार्क. जर तुम्हाला पीसीएमचा ग्रुप 66.33% निव्वळ पासिंग, त्यातलं 30 मार्क तर प्रॅक्टिकलच त्यांना इकडे 100% पडलेले आहेत असं मार्क लिस्ट वरून दिसतंय. आदर्श घ्या मुलांना, या मुलांच्या मेहनतीचा, कष्टाचा विचार करा आणि ह्यांच्यासारखी मेहनत करायची आपल्याला. भलेही तुम्हाला 10वीला 45% मार्क असू द्या, 46% मार्क असू द्या, भलेही बोर्ड पेपरला तुम्हाला 58 मार्क असू द्या, 62 मार्क असू द्या, तुम्हाला पर्सेंटाईल मात्र 100 पडू शकतं. हे आपल्याला याच्यातून समजून घ्यायचं. इथे बघा 68, 60, 62, इकडं 100. फिजिक्सला 60 मार्क पडलेला विद्यार्थी, मॅथ्सला 68 मार्क पडलेला विद्यार्थी, पीसीएमचा ग्रुप ज्याचा 62 आहे बाळांनो, त्याला 100% पडू शकतात. म्हणजे घाबरू नका. तुम्हाला 12वीला कमी मार्क पडले, फार 60 मार्क पडले, 68 मार्क पडले, 62 मार्क पडले, तरी तुम्हाला 100% पडू शकतात असं ही मेरिट लिस्ट आपल्याला शिकवते. चला पुढे जाऊया थोडंसं याच्यातून, आपण अजून थोडं पुढे जाऊया. बरेच चमत्कार आहेत त्याच्यात. चमत्कार म्हणजे चमत्कारच आहेत, अगदी मोठी मोठी चमत्कार आहेत. इथे खाली या परत 47 मार्क आहेत फिजिक्सला, 100% आहेत. म्हणजे ज्याला फिजिक्सला 47 मार्क आहेत बाळांनो, त्याला फिजिक्सला 100% पडतं. चमत्कार आहे. कुठलाही चांगला अभ्यास करणारा जो मुलगा होता असेल त्याला हा चमत्कारच वाटेल. मी फिजिक्सला तुम्हाला 47 मार्क पडतात रेग्युलर बोर्डला, इकडे मात्र 100% आहे. इकडे तुम्हाला 49 मार्क पडतात केमिस्ट्रीला, इकडे मात्र तुम्हाला 100% पडतात. चमत्कार चमत्कार. टोटल सरासरी पर्सेंटाईल 45.67. एकूण मार्क पीसीएमचे मार्क 45.67 येतात, म्हणजे काठाव पास. तरी घाबरायचं नाही पोरांनो, सीईटीला आपल्याला 100% येऊ शकतात. चमत्कार करू शकतं आपल्याकडे. म्हणजे आपली सीईटीची परीक्षा, सीईटी सेल त्यांच्या जी परीक्षा पद्धती, त्या चमत्कार घडू शकतात. इथे एक मला सापडलं बघा. हे बघा, हे कसलं भारी आहे. टोटल पर्सेंटाईल 55.83, फिजिक्सला मार्क 38, 35 पेक्षा 3 मार्क जास्त, आणि इकडे 99.98 मार्क आहेत बरं का. थोडंसं चुकलं असेल बिचारायचं काहीतरी, नाही तर 100च पडले असते. इकडे 52. सरासरी मार्क किती पीसीएमचे 45.67, 45.67. सरासरी पर्सेंटाईल बाबांनो 100. सोपा विषय नाही. चला पुढे बघूया, पुढे बघा, पुढे बघा, पुढे पुढे. ठीक आहे. चला याला 10वीला बघा 51.8% मार्क आहेत. हा जो कोणी कॅन्डिडेट आहे 10वीच्या विद्यार्थ्यांना ज्यांना कमी मार्क आहेत त्यांनी आदर्श घ्या बाळांनो. याच्यात 51.8% मार्क आहे त्याला. फक्त 38 मार्क होते मॅथ्सला. फक्त मॅथ्सला मार्क किती? 38. ज्याला 11वीला मॅथ्सला 38 मार्क आहे त्याला 12वीला 100 पैकी 100% पडू शकतात का, असा ज्याला प्रश्न पडेल त्यांनी ह्याचा आदर्श घ्या. तुम्हाला 38 जरी मार्क असतील 10वीला मॅथ्सला, तरी तुम्हाला 12वीला 100% पडू शकतात. घ्या आदर्श. सायन्सला फक्त 44 मार्क असू द्या तुम्हाला, इकडे तुम्हाला जवळपास 100% मार्क पडू शकतात. घ्या आदर्श. अजिबात घाबरून जायचं नाही आपल्याला 10वीला मार्क कमी होते. अशा मुलांचा आदर्श घ्या तुम्ही. म्हणजे ह्या मार्क लिस्ट मधून आपल्याला आदर्श घेण्यासारख्या बऱ्याच गोष्टी सापडतायत. आता इथे बघा बरं किती आदर्श घेण्यासारख्या गोष्टी आहेत. पीसीएमला 59% मार्क, पीसीएमला 59. फिजिक्स केमिस्ट्री मॅथची सरासरी किती? 59. फिजिक्स सारखा विषय 55 मार्क, 69 मार्क. पर्सेंटाईल बाळांनो 100. फिजिक्सला पर्सेंटाईल 55% मार्क असणाऱ्या पोरांना 100. सो 12वीला मार्क कमी पडले तरी घाबरायचं नाही. परत परीक्षा द्यायची, कदाचित रिपीट करायचं असेल, ह्यांनी रिपीट केलं असेल म्हणून यांना मार्क पडले असतील, काही सांगता येत नाही. पण आपण डगमगून जायचं नाही आपल्याला मार्क कमी पडल्यात म्हणून. चला इथे बघा 10वीला 67% मार्क. म्हणजे खरं तर सायन्सच्या कुठल्या तरी अनुदानित शाखेला पण आपल्या ग्रामीण भागात सुद्धा बसणार नाही असा विद्यार्थी. सायन्सच्या अनुदानित शाखेचं मेरिट आपल्या वरवणच्या कॉलेजचं 85-86 लागतं. म्हणजे ह्याला अनुदानितची पण ब्रँच एखाद्याला मिळाली नसेल त्यांनी घाबरायचं नाही. भलेही तुम्हाला मॅथ्सला 56 मार्क असू द्या, भलेही 10वीला तुम्हाला 62 मार्क असू द्या, 12वीला तुम्हाला फिजिक्सला 39 मार्क असू द्या, तुम्ही काठाव पास होऊ द्या, तुम्हाला 99.98 एवढे पर्सेंटाईल फिजिक्सला पडू शकतात. घ्या आदर्श.
12वीला PCM ला तुम्हाला फक्त 50% मार्क असू द्या, तुम्हाला 100% पडू शकतात. सर काय सांगता, घ्या पुरावा. घाबरायचंच नाही बाबांनो. मार्क 10वीला किती कमी पडलेत, पुरावे आहेत आपल्याकडे. म्हणजे किती तुम्हाला प्रोत्साहन देणारी ही प्रोव्हिजनल मेरिट लिस्ट आहे पहा. याच्यात आहेत काही म्हणजे हा हे बघा, हा एक अजून एक सापडला विद्यार्थी. घ्या म्हणजे तुम्हाला त्याच्याकडून खूप काही शिकण्यासारखं आहे. ह्या मुलाकडून बघा किती शिकण्यासारखं आहे तुम्हाला. याच्यासाठीच आपण प्रोव्हिजनल मेरिट लिस्ट बघतोय की तुम्हाला काय शिकायचं आहे. आपण काय आरोप करत नाही म्हणजे ही मेरिट लिस्ट चुकीची आहे आणि आंदोलन नाही, तसलं नाही बाबा. आपल्याला आपल्या पोरांना फक्त अनुभव सांगायचंय की याच्यात किती तुमच्या करण्यास. हे बघा, हा जो विद्यार्थी याला 10वीला 55.33 मार्क, कदाचित परीक्षा देताना आजारी असेल. तुमच्यातला पण एखादा परीक्षेच्या वेळेस आजारी पडला, हुशार लय असतील पण आजारी पडला त्यामुळे मार्क कमी पडले. मॅथ्सला फक्त 43 मार्क असतील तरी चालेल बाळांनो. 10वीला जर तुम्हाला 43 मार्क पडले, तुम्हाला भीती वाटेल की आपल्याला 12वीला सीईटीला कसं व्हायचं, नका घाबरू. सायन्सला फक्त, सायन्स म्हणजे 10वीला ना PCM असतं त्याच्यामध्ये, आहे की नाही. तुम्हाला तिथं 42 मार्क पडले तरी चालतात. म्हणजे तुम्ही घाबरून नका जाऊ. इकडे बघा तुम्हाला किती मार्क पडतायत, 100, 99.99, 100% म्हणजे तुम्हाला जर 10वीला एवढे कमी मार्क पडले असतील, घाबरायचं नाही. घ्या ह्यांचं आदर्श घ्या. ह्यांच्यासारखा अभ्यास करा, मार्क पडतात तुम्हाला. अजून आहे का कोण आदर्श घेण्यासारखं? हा बघा, हा 10वीला फक्त 66% मार्क, 65, 49, गणिताला 65, सायन्सला 49. इथे मात्र याला मांडला पाहिजे, आणि 12वीला पण छान अभ्यास केला ह्याने. याच्याबद्दल थोडस ठीक आहे. हा अभ्यास करणारा पोरगा आहे, हे सोडून द्या. आपल्याला अभ्यास करणाऱ्या पोरांकडून काय आदर्श घ्यायचा? अभ्यास करणारे अभ्यासच करणार आहेत. आपल्याला 10वीला आणि 12वीला कमी मार्क पडणाऱ्या पोरांचा आदर्श घ्यायचा. हे ठीक आहे, चला. आज हा बघा, हा सापडला. हा तर खूप भारी सापडलाय बघा आपल्याला. 60% मार्क आहेत बाळांनो, 60. घाबरायचं नाही आपल्याला. 12वीला मार्क कमी पडले. 12वीला मार्क किती पडले? 60% पडले. घाबरायचं नाही. फिजिक्सला फक्त 48, मला सीईटीला मार्क पडतील कारण बाळांनो 100% पडू शकतात. 12वीला तुम्हाला फक्त 48, त्यातले 30 प्रॅक्टिकलचे वगैरे आहेत बरं का. आणि ह्या 48 मध्ये सुद्धा 10 MCQ आहेत. आता ते सोडून द्या कसे. हे 48 आणि इकडे 100% सर. कोणाला मला शंका विचारायची असेल, सर तुम्ही एवढ्या वर्षापासून शिकवताय, फिजिक्सला 48 मार्क पडलेत रेग्युलर, मला सीईटीला 100% पडू शकतात का? घ्या पुरावा. पडतात, अभ्यास करा. 48 वाल्याला 100 पडतात. 55 रेग्युलर 12वीला PCMचा ग्रुप किती? 55.33. पण बाळांनो 100% पडतात. ज्याला PCMला 12वीला 55% मार्क आहेत, त्याने सुद्धा इथून पुढे स्वप्न बघा, आपल्याला 100% पडतात. सर कशाने? अभ्यास करून. आता ह्यांनी तर अभ्यास करूनच पाडले असतील ना. पडू शकतात मग तुम्हाला पण अभ्यास करून. दुसरे कुठले मार्ग असतील तर आपला सिस्टीमवर विश्वास आहे, असं नसेल होत. अभ्यास करूनच पाडलेले असणार आहे त्यांनी. 10वीला पण बघा ना, 63%च आहेत. 60 मार्क आहेत, पडतात मार्क. म्हणजे तुम्ही याच्यातून काय आदर्श घ्यायचा बाळांनो? तुम्हाला जरी 12वीला 55% मार्क असतील तरी तुम्हाला इकडे 100% पडू शकतात. इकडे तुम्हाला 10वीला 63% मार्क असतील तरी तुम्हाला इकडे 100% पडू शकतात. आदर्श घ्यायचा आहे आपल्याला या विद्यार्थ्यांकडून. हे फक्त एक पहिलं पेज झालं बरं का बाळांनो. असं आपल्याकडे खूप करामती आहेत बघण्यासारख्या. ठीक आहे, याच्याकडे बघा, ह्याचं तर लईच भारी आहे. 79, 79, 79 आणि 10वी बघा कसं काय. घ्या आदर्श. असं मार्क पडले पाहिजेत एक्झॅक्ट सारखे. इकडे किती आहेत? 63, 56, 54. या विद्यार्थ्याचे मेहनतीचा आदर्श घ्या. भलेही त्याला 10वीला 63% मार्क आहेत. अगेन आपल्या वरवण सारख्या ठिकाणी अनुदानितला पण ऍडमिशन नसतं मिळालं याला. पण आणि 10वीला मॅथ्सला फक्त 56 मार्क आणि 54 मार्क ज्याला पडले असतील ना, आणि त्यांना प्रश्न पडला असेल, सर तुमच्याकडे ऍडमिशन घेतल्यानंतर मी 2 वर्षभर अभ्यास केल्यानंतर 100% पडू शकतात का? मला विचारायची गरज नाही. ही पुरावा आहे बघा. 10वीला एवढे कमी मार्क पडणारे पोर 100, 100, 100 स्वपायशे नाही, 100% मार्क पडतात. सो प्रोत्साहन घ्या, म्हणजे याच्यातून घ्या. ठीक आहे, हे चांगलं हुशार पोरग दिसतंय. हुशार पोरांच्याकडून काय घेता आदर्श? आपल्याला कमी मार्क पडलेला. हा बघा, हा मॅथ्सला 10वीला किती? 42. सायन्सला किती? 50. SSC ला किती? 64.80. आणि विशेष म्हणजे जर ह्याला 10वीत कोणी विचारलं असतं तुला COEP ला कॉम्प्युटर सायन्स मिळणार आहे, तर त्याच्या नातेवाईकांनी सुद्धा त्याला येड्यात काढला असता. काय सांगतो, तुला 10वीला 64% मार्क आहेत आणि तुला COEP ला इंजिनिअरिंगला ऍडमिशन मिळणार.
त्याला स्वतःला सुद्धा 10वीला विश्वास बसला नसता 10वीच्या मार्कलिस्ट नंतर, पण त्याने खूप अभ्यास केला. हा जो कोणी विद्यार्थी किंवा विद्यार्थिनी असेल त्याने खूप अभ्यास केला, करून दाखवलं त्यांनी. थोडा कमी पडला 12वीला फिजिक्सला 46 मार्क पडले. 54, 51.67. पालक नाराज, अरे बापरे, पोराला 10वीला कमी पडले, 12वीला कमी पडले. मग बाळाने 1-1.5 महिना लय कसून अभ्यास केला. मग बघा कस काय मार्क आहे, 100, 99.99, 99.98, 99.98. आदर्श घ्या बाळांनो. तुम्हाला जर कोण 10वीला 60-65% मार्क पडल्यानंतर म्हणत असेल की तुम्हाला सीयूपी मिळू शकत नाही, तर पहा पुरावा. तुम्हाला 10वीला 42 मार्क असू द्या, 50 मार्क असू द्या, तुम्हाला 12वीला सुद्धा फिजिक्सला 56 मार्क, 56% असू द्या, तुम्हाला 100% पडू शकतात. हा सूर्य, हा जयद्रथ. आदर्श घ्यायचा इथे, आदर्श घेण्यासारखी परिस्थिती आहे. हा बघा, हा अजून एक आदर्श घेण्यासारखा विद्यार्थी बघा. 10वीला हे बघा, पीसीएम ला टक्के किती, 56. त्याचा 12वीचा रिझल्ट आला असेल ना, त्यावेळेस घरचे म्हणले असतील, घरचे किंवा आसपासचे म्हणले असतील ह्या विद्यार्थ्याला, अरे तुझं काहीच होऊ शकत नाही तुझ्याच्याने. तुला मार्क किती पडलेत, 48. तुला मार्क फिजिक्सला किती पडले, 53. मग काय झालं असेल, त्याला खूप टेन्शन आलं असेल. मग त्याने सीईटीला खूप अभ्यास केला. किती अभ्यास केला बघा, फिजिक्सला 53% मार्क, पण सीईटीला 100, कुठे गेलो, 100%. ओव्हरऑल 56% पण बघा 99.99. पैसे नाही. काय हरकत आहे की त्याला 10वीला मॅथ्सला 63 होते, काय हरकत आहे की त्याला 10वीला सायन्सला 68 मार्क होते. पण इकडे बघा ना तुम्ही, 2 वर्षात किती चमत्कार. सो तुम्ही पण करू शकता चमत्कार. आपण कुणाला नावं नाही ठेवायची, आपण आदर्श घ्यायचे अशा विद्यार्थ्यांचे की हे घडू शकतं, आपल्या आसपास घडतंय, घडलेलं दिसतंय, नक्की घडणार. अजून काय आहे का हा चमत्कार बघा, हे 55 वाला बघा, हा चमत्कार बघा, हा चमत्कार बघा, चमत्कार, बाबा चमत्कार झपाटलेला. ठीक आहे, 55. 12वीला टक्के किती, 55. इथे पण बघा 12वीला टक्के किती, 62.20. 12वीला टक्के किती, 62. फिजिक्सला 52 मार्क. घाबरू नका, 100% पडू शकतात. तुम्हाला 12वीला 50.67% मार्क पडले पीसीएम सारख्या ग्रुपला, तरी तुम्हाला 99.99 मार्क पडून तुम्हाला सीओपी वगैरे मिळून जाणार. बाळांनो, अभ्यास करायला पाहिजे जसा ह्या पोरांनी केला असणार आहे. यांचा आदर्श घ्या, याचा पण आदर्श घ्या. 55% त्याला ग्रुपला, पीसीएमला, त्याला किंवा तिला 46% मार्क आहेत बाळांनो, फक्त 46. फिजिक्सला 41, केमिस्ट्रीला 48. पण बघा, फिजिक्सला 41 म्हणजे 35 मार्काला पास असतं. 41 मार्क पडलेत. आपल्याला जर कुणी सांगितलं असतं 41 वाल्याला, अरे तू नीट अभ्यास कर आपल्या भागात, की तुला सीईटीला फिजिक्सला 100 पैकी 100% पडतील, आपण त्याला वेड्यात काढलं असतं. तर इथून पुढे असं कोण घडलं तर कोणाला वेड्यात नाही काढायचं. हा सूर्य, हा जयद्रथ. 41% मार्क, 41 मार्क जरी तुम्हाला बोर्ड फिजिक्सला पडलेले असतील तरी 100% मार्क तुम्हाला पडू शकतात. लक्षात येते, घ्या आदर्श. तुम्हाला पीसीएमला फक्त 46% मार्क पडू द्या, तुम्हाला 99.99 मार्क पडतात आणि तुमचं सीओपीचं स्वप्न पूर्ण होतं. घाबरायचं नाही. अजून आहे का कोण, अजून 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 हे बघा, या मुलाचा ह्या दोघांचा आदर्श घ्या. हे दोघंही आदर्श घेण्यासारखे आहेत बघा, अगदी आदर्श घेण्यासारखे आहेत. यांचा नका आदर्श घेऊ, हे खूप हुशार पोरं झाली. 99, 99, 98, 99, 98, 100. ह्यांचा नका आदर्श घेऊ, आदर्श ह्यांचा घ्या. हे काय अभ्यास करणारी पोरं झाली, अभ्यास करणाऱ्या पोरांचं काय, म्हणजे हे पण ह्यांनी पण अभ्यासच केला असेल, पण ह्यांचा नका आदर्श घेऊ. 99% वाल्या पोरांचा कुठं आदर्श, आदर्श ह्यांचा घ्यायचा रे. 52%, म्हणजे फिजिक्सला मार्क किती, 52. फिजिक्सला मार्क किती, 53. ओव्हरऑल टक्केवारी किती पीसीएमची, ओव्हरऑल टक्केवारी 53 बरं का एचएससीची. पीसीएमचे मार्क 47, पीसीएमचे मार्क 47. इकडे 100, 100, 99.99. सीओपी. जर तुम्हाला तुमच्या आसपास जर कोणी ह्यांचा 12वीचा रिझल्ट आल्यावर सांगितलं असताना, ह्या कोणी व्यक्ती आहे, विद्यार्थिनी, मी ह्यांची थट्टा नाही उडवते, तुम्हाला वाटेल तसं माझ्या बोलण्यावर नाही, मी हे सांगायचा प्रयत्न करतो. ह्याच विद्यार्थ्याचा रिझल्ट जर कोणी बघितला असेल शेजारच्यानी, तर म्हणले असणार, तुझं कसं काय सीओपीला होते, तू तर म्हणतोय तुझं सीओपीला होईल, कसं काय होईल. बरोबर आहे, ह्युमनली नॅचरल स्पॉन्टेनियसली हीच प्रतिक्रिया येते. 55% मार्क,
52 मार्क फिजिक्सला. म्हणजे मला जर कोण मार्क दाखवायला आला असतं ना, मला 12वी मार्क पडलेत, तर मी नक्की म्हणलो असतो 52 मार्क तुला फिजिक्सला आणि 100% होऊ शकतो चमत्कार. ह्यांनी करून दाखवलाय. मला हे सांगायचंय, ह्या विद्यार्थ्यांनी हा चमत्कार केलाय. जर हे करू शकता तर तुम्हीही करू शकता. हा बघा, हा एक आहे चमत्कार, बाबा चमत्कार. हा बघा, 43, 55, 48, पीसीएम 48, 43 मार्क फिजिक्स. फिजिक्स सारख्या अतिशय सोपा जाणारा विषय नाही का, सोपा जाणार म्हणणारे हसतील. 43 मार्क आणि इकडे मात्र 99.98. नॉट अ जोक. चला पुढे. आता जरा खरे हे 100 पैकी 100, 98 हे चला, ह्यांचा विषय थोडा वेगळा आहे. तुम्ही कल्पना करा ना, आता ह्या दोघांची तुलना करू आपण. ह्या विशेष म्हणजे आपण ह्या दोघांची तुलना करू. याला 43 आहेत, याला फिजिक्सला 94 आहेत, बोर्डला फिजिक्सला 94. बरं हे पोरग बघा ना, त्याला 10 पोरग पोरगी कोण असेल, 10वीला किती आहेत 97.83, 10वीला किती आहेत 97.83. मॅथ्सला 100 पैकी 100 मार्क आहेत, 98 मार्क सायन्सला आहेत. हा जो कोणी व्यक्ती असेल, जो कोणी कॅन्डिडेट, 12वीला सुद्धा त्याला 93.33 मार्क आहेत, फिजिक्सला 94 मार्क आहेत, पीसीएमला 94.67 आहेत. त्याला कुठल्याच विषयाला 100% येईल, याला कुठल्याच विषयाला. हा वेडा आहे रे, हा मेहनत करतोय, हा वेडा आहे. ह्यांना ह्यांच्यासारख्या जादू नाही जमल्या, ट्रिक नाही जमल्या. हे हार्ड वर्कर झाले, हे स्मार्ट वर्क झाले. ह्यांनी हार्ड वर्क केलं, फक्त गाण्याला झोपलेला बाईल्यासारखं, फक्त अभ्यास केला, आयुष्यात दुसरं काहीच केलं नाही. यांना 100% आले. हे हुशार आहेत, हे हुशार आहेत, हे स्मार्ट वर्क आहे. ह्यांना कळतं रे, 12वीला 43% जरी पडले तरी चालतं, पण सीईटीला मार्क येतात. 12वीला तुम्हाला 48% जरी तुमचा ग्रुप असेल ना, तरी सीईटीला 99.99 पर्यंत मार्क जाऊ. ह्याला नाही कळलं, हा जो कोणी आहे ना, याला नाही कळलं. 10वीला 97.83, मॅथ्सला 100 पैकी 100, सायन्सला 98, 12वीला ग्रुपला 94.67, 94 मार्क फिजिक्स. पण त्याला नाही कळलं, ते फक्त गाण्याला झोपल्या बाईल्यासारखं हार्ड वर्क केलं. हे लोक स्मार्ट वर्क केलं. आता काय स्मार्ट वर्क केलं, खरं तर ह्यांनी इंटरव्ह्यूज द्यायला पाहिजेत. म्हणजे आमच्यासारखे जे शिक्षक आहेत किंवा असे जे विद्यार्थी आहेत कमी मार्कावले, त्यांना खूप मोठं मोटिवेशन मिळेल या मुलांच्या याच्यातून. आपण आक्षेप नाही घेत, उलट मी सांगतोय तुम्ही जगासमोर या आणि सांगा की अशी जी आपल्याकडे महाराष्ट्रात कमी मार्क पडणारी मुलं आहेत ना, त्यांच्यासमोर तुम्ही आदर्श म्हणून या पुढे. त्यांना सांगा आम्ही कसा अभ्यास केला. हे जे आहेत ना गाण्याला झोपल्याला बाईल्यासारखे अभ्यास करणारे, खूप हार्डवर्क करतात. त्यांचे आईबाप त्यांच्या कष्टाकडे डोळे लावून बघत बसलेले असतात. त्यांचा सीओपीच्या सीटवर हक्क आहे का नाही माहित नाही, पण एवढ्या हार्डवर्क करणाऱ्या पोरांचा जर हक्क नाही आणि तुमचा हक्क आहे, तर तुम्ही जगासमोर येऊन सांगितलं पाहिजे ह्या सामान्य पोरांना की आम्ही असा अभ्यास केला होता. किती फायदा होईल बघा बरं तुमच्यासारखं. तुम्ही हिरो आहात. हे जे मुलं आहेत ना, हे हिरो आहेत. कमी म्हणजे 10वीला 50-55% मार्क पडलेत, बळच पास झालेत, पण त्यांना आता 100% पडतात ना, त्यांनी खरंच सांगितलं पाहिजे, त्यांच्या टॅक्टिक्स सांगितल्या पाहिजे समजून. मुलं एवढे क्लास लावतात, मुलं एवढा अभ्यास करतात राहतात, तरी मार्क पडत नाही. तुम्ही असं काय केलं हे त्या मुलांना तुम्ही जगाच्या समोर येऊन सांगितलं पाहिजे. जसं युपीएससीचा टॉपर जगाच्या समोर येऊन इंटरव्ह्यू देऊन सांगतो की मी असं केलं, माझ्या पुढच्या पिढीच्या पोरांनी पण असं करायला पाहिजे, तसं तुम्ही यायला पाहिजे सगळ्यांच्या समोर. तुमच्या अभ्यासाच्या स्ट्रॅटर्जी सांगितल्या पाहिजेत. माझी तुम्हाला हात जोडून विनंती, हे जे विद्यार्थी आहेत ज्यांना 38-39 मार्क पडलेत रेग्युलर बोर्डला फिजिक्सला, पण इकडे 100% पडलेत, त्यांनी त्यांची अभ्यासाची मेथॉडॉलॉजी जगाच्या समोर येऊन सांगितली पाहिजे. मला असं वाटतं बाबा, त्याचा फायदा ना समाजाला खूप होणार आहे तुमच्या अभ्यासाचा. आता इथे जेन्युअन कॅन्डिडेट हे बघा, 96, 95, 95, 100. हा बघा ना, हा किती हा गाण्याला जपलेला बैल आहे बघा. पीसीएमला किती मार्क 100%, मॅथ्सला मार्क किती 100, एचएससीला मार्क किती 100, 10वीला मार्क किती 96.40, 10वीला मार्क मॅथ्सला कम चुकतंय, हा 96, सायन्सला पण. तरी त्या पोराला 100% आले नाहीत सगळे, पोराला पोरीला. हे बिचारा नाही म्हणणार मी, येडं दिसते याला, स्मार्ट वर्क नाही करता आलं ह्या बाकीच्यांसारखं. हे फक्त बिचार, त्याला एकच माहिती असेल, अभ्यास करायचा, अभ्यास करायचा, अभ्यास करायचा, अभ्यास करायचा. त्याने तो केला. त्याला स्मार्ट वर्क करायला जमलं नाही. काय आहे बाबा हे स्मार्ट वर्क? नाही जमलं ना. एवढे मार्क आहे त्याला बघा. फिजिक्सला 100 पैकी 100 मार्क आहेत, मॅथ्सला 100 पैकी 100 मार्क आहेत, ग्रुपला 100 पैकी 100 मार्क आहेत, पण त्याला हे शक्य झालं नाही जे 42-41 वाल्या मार्कांना पोरांना शक्य झालं, ते ह्याला कुठे शक्य झालंय. हे बघा, खाली तुलना करा तुम्ही. हा बघा, हा आणि इथं खाली तुलना करा बघा, कस काय विषय. 63, 54, 57.
काय फरक आहे याच्यात? ह्या दोघांच्यात कुठे 1-2 रँकचा फरक आहे फक्त. मार्कात फरक ह्याला 10वीला 57 आहेत. किती 57? 100. किती स्मार्ट वर्क रे. हे काय गाण्याला झोपलेले बैल आहेत, रात्रीचा दिवस करतायत ते. कधी कधी तर रात्रीचं 24 तास ह्या पोरांनी नुसता अभ्यास केला असेल. येडे ह्यांच्यासारखं जमलं नाही त्यांना. स्मार्टवर ह्या पोरांनी स्ट्रॅटर्जी सांगायला पाहिजे. हे दोघं जर भेटले ना कधी, तर यांनी याला स्ट्रॅटर्जी सांगितली पाहिजे की काय केलं मी, तुला एवढे मार्क पडले बघ, तुला फार 100 पैकी 100% आहेत, फिजिक्सला 100 आहेत, मॅथ्सला 100 आहेत, तुला नाही जमलं. मला बघ बरं 63 मार्क आहेत फिजिक्सला, तरी मला इकडे 99% आहेत. मला मॅथ्सला 54 मार्क आहेत, पण इकडे बघ मला 100. गायडन्स घ्यायला पाहिजे या पोरांनी. इथे बघा, हा पण बघा 65, 69, 65. ठीक आहे, चला त्यातली त्यात बरी परिस्थिती आहे. सो हा बघा, नाही ह्याला 12वीला ठीक आहेत. 10वीला बघा 44, 34. नापास आहे का काय सायन्स मॅथ्सला? 34 मार्क आहेत का? प्रिंटिंग मिस्टेक आहे हे. 34 प्रिंटिंग मिस्टेक आहे का? अरे बापरे, हा पण एक चमत्कार बघायला मिळाला. म्हणजे 34च मार्क आहेत. आय थिंक प्रिंटिंग मिस्टेक असेल. सायन्सला 34 मार्क आहे, बरोबर आहे ना? माझ्या माहितीनुसार 35ला पास असतं. 34 मार्क आहे त्याला सायन्सला. प्रोव्हिजनल मेरिट लिस्ट आहे, मे बी चुकलं असेल. मॅथ्सला 44 मार्क आहेत. 10वीला 54% मार्क आहेत. 10वीला किती टक्के मार्क आहेत? 54. म्हणजे 12वीला अभ्यास जास्त केलेला दिसतोय. 12वी बद्दल नाही बोलत मी. इथे पण इथे बघा मॅथ्सला 34 मार्क आहेत. मॅथ्सला किती मार्क आहेत? 34. म्हणजे हा पण नापास आहे 10वीला. तरी काय माहित बाबा ते ग्रेस मार्क आहेत का हे 10वी पास झाले कच काय? मग हा कुणाचा चमत्कार आहे? हे खरं हायलाइट करण्यासारखं आहे बरं का. तुम्ही बघा सायन्सला मार्क किती? 34. 35ला पासिंग असतं. मॅथ्सला 35ला पासिंग असतं. ह्या कार्यकर्त्याला जे कोणी विद्यार्थी 34च मार्क आहेत. हे 10वी पास झालेत कस काय? मग समजा झाले असतील पास, प्रिंटिंग मिस्टेक असेल, काय माहित नाही. हा पण बघा, हे एक मला सापडलं इथं. मॅथ्सला 45 मार्क आहेत फक्त. बोर्डला मार्क किती आहेत? 45. इकडे मात्र त्याला 99.98. मी बोर्डच्या पेपरच्या वेळेस आजारी असेल, नाही असू शकतं, काय हरकत नाही. सो बऱ्याच गमती जमती दिसत आहेत. हे म्हणजे हे बघा, ही मुलं बघा कशी. ही मुलं मला कीव येते ह्या मुलांची. इथून पुढचे हे जे मुलं आहेत ना बऱ्यापैकी, मला लिटरली ह्या पोरांची कीव येते. कीव काय रे तुम्ही वेडे, तुम्ही फक्त मेहनत करत बसला. मॅथ्सला 100 पैकी 100 मार्क आहेत, कोण असेल त्याला. याला 90 मार्क आहेत, 95.5% आहेत. इथे सुद्धा 92 मार्क आहेत. ठीक आहे, चांगली परिस्थिती आहे. इथे बघा 90, 10वीला 94.80, 96, 97, 93, 98, 94. ह्या मुलांना काय मिळालं? हे वरच्या पोरांचे आदर्श घ्यायला पाहिजे होतं त्यांनी. हार्ड वर्कर पोरं पाठीमागे आहेत. स्मार्ट वर्क करणारी, हार्ड वर्क करणारी खाली, स्मार्ट वर्क करणारी वर. आता ते स्मार्ट वर्क कशात केलंय त्यांनी, याच्याबद्दल आपल्याला त्यांच्याकडूनच मार्गदर्शन घ्यायला लागेल. ठीक आहे, एवढं पुरेसं आहे बाळांनो आपल्याला आदर्श घेण्यासाठी. आणि तुम्हाला मी काम देतो, होमवर्क. आपण कसं प्रत्येक लेक्चर नंतर होमवर्क देतो, हा बघा, हे याचा पण घ्या, आदर्श घ्या. इथं सापडलं मला 50, 60. बघा 12वीचे मार्क, बघा 12वीचे मार्क, आदर्श घ्या यांचे. याचे बघा 12वीचे मार्क, आदर्श घ्या. याचे बघा 12वीचे मार्क, आदर्श घ्या. याला 12वीला 60% मार्क आहेत. 62 मार्क फिजिक्सला. इकडे मार्क किती आहेत बघा. फिजिक्सला मार्क 44 बोर्डला. मॅथ्सला 50 मार्क, 46.67. ह्या दोघांच्यात काय फरक आहे का नाही सामान्यात? ह्याला 95% मार्क आहेत, ह्याला 46% मार्क आहेत. हिला जे कोणी असेल, ह्याला मॅथ्सला 98 मार्क आहेत, ह्याला 50 मार्क आहेत. याला 95 मार्क आहेत फिजिक्सला, याला 44. मेरिट लिस्ट मध्ये फक्त 2 आकडाचा फरक आहे. म्हणजे याला पण सीओपीच मिळेल आणि ह्याला पण सीओपीच मिळेल. काय फरक, गंमत आहे ना. ज्याला 12वीला 95% मार्क आहेत आणि ज्याला 46% मार्क आहेत. म्हणजे आणि ह्याला पण बघा ना, ह्याला 92%, 10वीला 94, 98, ह्याला 69. काहीच फरक नाहीये. काहीच अभ्यास म्हणजे अभ्यास केलाच असेल पण माहित नाही बाबा काय आहे, मग का मार्क कमी पडले होते. पण ह्यांनी आपलं कन्सिस्टंटली 10वीला मार्क पडले, 12वीला मार्क पडले, सीईटीला मार्क पडले. ह्यांचा मात्र चमत्कार आहे बघा. ह्यांना ना अचानक 10वी पर्यंत कळलंच नाही अभ्यास करायचा असतो, 12वी पर्यंत कळलं नाही, पार एका महिन्यातच त्यांना कळलं अभ्यास करायचा, लगेच चमत्कार झाला. म्हणजे ज्यांना वयाचे 16 वर्ष होईपर्यंत कळलं नाही, 10वीची परीक्षा दिली त्यावेळेस अंदाजे 16 वर्ष, तोपर्यंत त्यांना कळलं नाही अभ्यास करायचा. अजून 2 वर्ष 12वीची परीक्षा,
म्हणजे 18 वर्ष होईपर्यंत कळलं नाही अभ्यास करायचा असतो, पण 12वीचा निकाल लागल्यानंतर एका वर्षात चमत्कार झाला, एका महिन्यात चमत्कार झाला, एका वर्षात नाही. मे बी रिपीट केला असेल तर माहित नाही, पण फ्रेशर असेल तर बघा ना काय चमत्कार आहे. तुम्ही पण बाळांनो हे चमत्कार करू शकता. इथे पण बघा, इथे चमत्कारिक बालक बरीच आहेत. सो हा रिझल्ट हे पण बघा, इथे चमत्कारिक बालक 51 मार्क आहेत फिजिक्सला, इकडे 100%. या मुलांचे आदर्श हे तुमच्या आसपास असतील अशा मार्कावाले, तर त्यांना जाऊन भेटा, त्यांना विचारा काय केलं होतं तुम्ही. आमच्यासारखे जे शिक्षक आहेत त्यांना फोन करून सांगा, आम्ही तुम्हाला बोलवू आमच्या विद्यार्थ्यांच्या समोर, त्यांना मार्गदर्शन करायला लावू की तुला 10वीला फक्त 45 होते, 12वीला फक्त 56 होते किंवा फक्त 41-42 मार्क होते फिजिक्सला, तू काय केलंस आम्हाला पण शिकू द्या तुमच्याकडून. कदाचित 19 वर्ष शिकून आम्हाला ते कळलं नसेल कसं शिकवायचंय, पण तुमच्यासारख्या विद्यार्थ्यांकडून आम्हाला तुम्ही गाईड करा की हाऊ टू डू स्मार्ट वर्क. 10वीला मार्क नाही पडले तरी चालतात, 12वीला मार्क नाही पडले तरी चालतात, एका महिन्यात सीईटीला मार्क पडून दाखवतो. काय जादू आहे तुमच्याकडे, कसं फिजिक्सचं पुस्तक वाचायचं, कसे एमसीक्यू सोडवायचे, कुठल्या पुस्तकातले सोडवायचे, कसा सराव करायचा, हे तुम्हाला खूप चांगलं कळते. तुम्ही जगासमोर आलं पाहिजे आणि मुलांना सांगितलं पाहिजे की बाळांनो असं करा. 10वीला मार्क नाही पडले तरी चालतात, 12वीला मार्क पडले नाही तरी चालतात, पण आम्ही बघा फक्त 1 महिना अभ्यास करतोय, मे बी आम्ही रिपीट करतोय. तर रिपीट करत असताना मी काय स्ट्रॅटर्जी वापरतोय, तुम्ही समोर येऊन, जगाच्या समोर येऊन सांगितलं. माझ्या अशा प्रत्येक विद्यार्थ्याला माझी विनंती आहे की तुम्ही आम्हाला सोडा, पण तुमच्या आसपासच्या विद्यार्थ्यांना तरी सांगा की तुम्ही काय केलं. आपल्याकडे एकतर एवढे आंदोलनं वगैरे होत आहेत, अशा परिस्थितीत आपल्या मुलांना तुम्ही प्रॉपर मार्गदर्शन केलं पाहिजे की 10वीला एवढे कमी पडले, 12वीला एवढे कमी पडले, पण मी सीईटीला मार्क पाडले. त्यामुळं तुम्ही जगाच्या समोर यावं अशी विनंती आहे माझी तुम्हाला. आणि बाकीच्या प्रत्येक 12वीच्या सीईटीच्या मुलांना माझं असं आव्हान आहे की जा याच्यातून बघा काय काय आपल्याला कळते. मी अजिबात असं म्हणत नाही की परीक्षा पद्धतीत दोष आहे, म्हणलो का मी एकदा तरी नाही. मी उलट सांगतोय मज्जा करा, 10वीला अभ्यास करू नका, 45% पडले तरी चालतील, घ्या आदर्श. 12वीला पण अभ्यास करू नका. आम्ही मूर्ख आहोत, आमच्यासारखे शिक्षक तुम्हाला रात्रीचा दिवस करायला लागतोय. आम्ही तुम्हाला सांगतोय की अभ्यास केल्याने काय होत नाही, आम्ही वेडे आहोत. बरेच वेगवेगळे शब्द येतात पण ते सभ्यतेने तेच वापरतोय. हुशार कोण आहे माहिती का, ही मुलं आहेत, ही स्मार्ट वर्क करणारी मुलं हुशार आहेत. तुम्ही काय 10वीला 98% पडले, 12वीला 96% पडलेत, कुठे तुम्हाला 100% पडलेत, काय चमत्कार करून ह्या पोरांचं. तुम्ही गाण्याला झोपलेल्या बैलासारखे लढलात, 10वीला येईपर्यंत अभ्यास केला, 12वीला अभ्यास केला, काय केलं. माझा स्वतःचा बाचा 10वीला 92-93% सीबीएसईने, 12वीला 90%, 99.56 पडले ना, कुठे 100% पडले. हार्डवर्कच केलं ना, रात्रीचा दिवस करून बघितलाय, पाठी 4-4 वाजता त्याला सांगितले झोप, आता लय वेळ अभ्यास केलास. त्याने आदर्श घ्यायला पाहिजे होता कोणाचा, त्याच्या शाळेतल्या कोणीतरी असा 44-45% मार्क पडलेला, आयुष्य एन्जॉय करायचं आणि फक्त एका महिन्यात जादू करायची काहीतरी 100% आहे. नाही जमलं ना माझ्या बाच्याला. असे कितीतरी बाचे असतील, कुणाचे तरी असे कितीतरी मुलं मुली असतील त्यांच्या पोरांचा त्यांनी रात्रीचा दिवस करताना बघितलाय. हार्डवर्क केलं हो, आपल्या पोरांना स्मार्ट वर्क नाही जमलं. ह्या पोरांच्या सारखं जमलं पाहिजे. शिकवा आपल्या पोरांना, ह्या पोरांचे आदर्श घ्यायला शिकवा, ह्यांच्या गाठी घ्यायला लावा, भेटी घ्यायला लावा. असे जे गाईड मिळतील तुम्हाला त्यांचं गायडन्स घ्या. काय जादू आहे बाबा ती समजून घ्यायचा प्रयत्न करा. थांबतोय, लेट नाईट व्हिडिओ केला, पण मला तुम्हाला हे सांगायचं की परत एकदा अँसर की पहा, प्रोव्हिजनल मेरिट लिस्ट पहा आणि त्यातून तुम्हाला काय शिकायचंय ते शिका. दुर्दैव म्हणा सुदैव म्हणा, आपल्याकडे अशीही आपली शिक्षण पद्धती. जो पोरगा हार्डवर्क करतोय, कायमच चांगले मार्क पाडत आलाय, त्याला मात्र 10वी काय होतं माहिती ना, त्याची सगळी टॅलेंट 10वीत आल्यावर, 12वीच्या सीईटीला आल्यावर त्याच्यावर रुसते. म्हणजे पोराला 10वीला मॅथ्सला 100 पैकी 100, 12वीला मॅथ्सला 100 पैकी 100, पण त्या पोराला सीईटीला 100 पैकी 100 मार्क पडत नाही. आणि काही पोरांच्याकडे काय जादू आहे, 10वीला बळच पास होत आहेत मॅथ्सला, 12वीला बळच पास होत आहेत मॅथ्सला, पण फिजिक्स डायरेक्ट सीईटीला, जिथं त्यांचं करिअर ठरतं, ज्यावेळेस त्यांना सीओपी वगैरे मिळणार आहे त्यावेळेस त्यांना डायरेक्ट 100% पडतात. आणि आपली पोरं जिथं फक्त पेढे वाटायचे त्यावेळेस त्यांना पडले 100%, आणि जिथं सीओपीला ऍडमिशन मिळायचे त्यावेळेस नाही ना पडले त्यांना 100%. मज्जा आहे. अवघड आहे सगळं. काय घ्यायचंय ते घ्या, कसं घ्यायचंय तसं घ्या, पण ठीक आहे, काय बोलावं हा प्रश्न आहे. आणि तुम्हाला मी जे सांगतोय ते कुठल्या पद्धतीने घ्यायचं तसं घ्या. पण दुर्दैव म्हणणार नाही मी, चांगलं आहे ना, उलट मार्क पडतायत, असे मार्क पडले पाहिजेत. फक्त अशा मुलांनी समोर येऊन, माझी इच्छा आहे की आता आसपासची जी मुलं आहेत ती ज्यांना मार्क पडत नाही त्यांना येऊन मार्गदर्शन करायला पाहिजे, अशी विनंती मी या व्हिडिओच्या निमित्ताने त्यांना करतोय.
धन्यवाद. आणि बोर्डाने पण अशा पोरांना, उलट ह्या पोरांना कोच म्हणून आणा, निवडा. सीईटी सेलने ह्या मुलांच्या, आता सीईटी सेलकडे सगळा डेटा असेल यांचा. सीईटी सेलने काय करायला पाहिजे माहिती का, खूप गरज आहे आपल्याकडे ना, कोचिंगला खूप खर्च होतोय पोरांचा. तुम्ही ही मुलं निवडा, म्हणजे एक स्कीम तयार करा महाराष्ट्र गव्हर्नमेंटची. आणि ही जी मुलं आहेत ज्यांना 10वीला खूप कमी मार्क आहेत, 12वीला खूप कमी मार्क आहेत, पण त्यांच्याकडे काहीतरी जादू आहे की ज्याने ना काय होतात, सीईटीला मार्क पडतात त्यांना. अशी मुलांची गरज आहे आपल्याला. एआयच्या ऐवजी ना ह्यांचे लेक्चर्स ठेवा. एआय सुद्धा कधीतरी गणतं, ते स्वतः लिहितं की मी कधीतरी चुकतो म्हणून. ही मुलं नाही चुकत, हे हुशार आहेत, मस्त एन्जॉय करतात 10वी 12वी, पण सीईटीला चमत्कार करतात. आणि ही किंवा पोरं रात्रीचा दिवस करतात, त्यांना सीईटीला स्कोरच येत नाही. ह्यांचं ही उलट असली जनरेशन पाहिजे. तुम्ही ना बोर्डाने सीईटीने काय करा, ह्या पोरांना निवडून निवडून आणा, त्या त्या भागातले कॉलेजेस निवडा आणि तिथे जाऊन त्यांना ना गाईड करायला लावा, कोच म्हणून पुढे आणा ह्या पोरांना. या पोरांच्या ब्रेनची गरज आहे भारताला, महाराष्ट्राला, भारतातल्या विद्यार्थ्यांना, महाराष्ट्रातल्या विद्यार्थ्यांना गरज आहे याची, या पोरांची आपल्याला. त्यांना समोर आणा, त्यांचा गायडन्स यांना द्यायला लावा. ही हात जोडून कळकळीची विनंती आहे माझी सीईटी सेलला. हे आता थांबतोय. गुड नाईट. थँक्यू.